a project by Vinay Group. Samruddhi Parkway is the latest upcoming residential address in town. नमस्कार, मी ऐश्वर्या आणि आम्ही घेऊन आलेलो आहोत विनय ग्रुपच्या वतीने पुन्हा एकदा एक नाविन्यपूर्ण गृह प्रकल्प, ज्यामध्ये समाविष्ट आहेत 3 विंग्स आणि 325 पेक्षाही जास्त लक्झरियस फ्लॅट्स, जे आहे हायवे टच, सर्व्हिस रोडवरील भवानी पेठेत रूपा भवानी मंदिर व डीमार्ट पासून चालत अगदी 2 मिनिटांच्या अंतरावर, ज्याचे नाव आहे समृद्धी पार्कवे. प्रत्येक विंग मध्ये मल्टी लेवल पार्किंग असून विंग अ मध्ये प्रवेश करण्यासाठी 2 स्टेअरकेसेस आणि 4 लिफ्ट्स आहेत. त्यापैकी 3 पॅसेंजर लिफ्ट्स आहेत, तर एक मोठी स्ट्रेचर लिफ्ट आहे आणि त्या लिफ्टच्या समोरच एक मोठी ग्रँड एंट्रन्स लॉबी आहे. वाव, किती ग्रँड आणि सुंदर लॉबी आहे नाही. इथे इटालियन मार्बल, टेक्स्चर्ड पेंट, फॉल सीलिंग आणि फुल्ली बॉडी विक्ट्रिफाईड टाइल्स. 2 फ्लोर म्हणजेच ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर अशा मल्टी लेवल पार्किंगच्या नंतर सेकंड फ्लोर पासून आपले रेसिडेन्शियल फ्लॅट्स ऍक्च्युअली सुरू होतात. प्रत्येक फ्लोरवर टोटल 9 फ्लॅट्स आहेत. या सर्व सुविधा पाहून आपल्याला वाटतं का आपण सोलापुरात आहोत ते? आता आपण आलेलो आहोत पार्किंगच्या वरती 3rd लेवलला, जिथून ऍक्च्युअल फ्लॅटची सुरुवात होते. प्रत्येक स्टेअरकेसला फायर रेटेड डोर्स, फायर फायटिंग शाफ्ट्स, इलेक्ट्रिकल शाफ्ट्स आणि गार्बेज रूम आहेत, जिथून आपण आपला कचरा टाकू शकतो. कचरा टाकण्यासाठी खाली जाण्याची आवश्यकता नाही. सिक्युरिटीसाठी फ्लॅटच्या एंट्रन्स डोअरला दिलेला आहे हा डिजिटल स्मार्ट लॉक, जो की थंबप्रिंट, पासवर्ड किंवा मॅन्युअल की ने देखील ऑपरेट करता येतो. आणि त्याला जोडलेला आहे हा व्हिडिओ इंटरकॉम, जो आहे लिव्हिंग एरिया मध्ये, जिथून आपण पाहू आणि बोलूही शकतो. सिक्युरिटीसाठी आपण हा व्हिडिओ इंटरकॉम सुद्धा दिलेला आहे, जो की कनेक्टेड आहे डिरेक्टली लिव्हिंग रूम मध्ये, ज्यामधून आपण पाहू आणि बोलू सुद्धा शकतो. हा आहे आपल्या 3 BHK फ्लॅटचा एंट्रन्स, जो आहे उत्तर म्हणजेच नॉर्थ ईस्ट दिशेला, जो की वास्तुशास्त्रानुसार योग्य मानला जातो. एंट्री डोर हे वुडन फिनिशिंग 45 mm फुल्ली पाइन कोर लॅमिनेटेड विथ ब्रँडेड इनर साइड डोर क्लोजर आहे. एंट्री केल्यानंतर हा आहे लिव्हिंग एरिया आणि डायनिंग एरिया. लिव्हिंग एरिया हा 17 फूट बाय 13 फुटाचा आहे. कोणत्याही घराचा महत्वाचा भाग म्हणजेच लिव्हिंग एरिया असतो आणि म्हणूनच ही एरिया प्रचंड स्पेशियस दिलेली आहे. लिव्हिंग रूमला अटॅच आहे ही बाल्कनी. बाल्कनी मध्ये येण्यासाठी UPVC चा स्लाइडिंग डोर आहे. या स्लाइडिंग डोरला रबर गॅस्केट लावलेलं असल्यामुळं डोर ओपन किंवा क्लोज करताना कुठलाही आवाज होत नाही. बाल्कनी मधून आपल्याला हा व्ह्यू दिसतो. पलीकडे आहे वर्धमान नगर, मंत्री चंडक नगर, नाथ रेसिडेन्सी आणि जयराज पार्क. समोर कोणतीही उंच बिल्डिंग नसल्यानं व्हेंटिलेशनलाही भरपूर स्कोप आहे. लिव्हिंग रूमला लागूनच घरातील अन्नपूर्णेचा म्हणजेच गृहिणीचा सर्वात आवडीचा भाग आहे, आणि तो म्हणजे किचन. आमच्या टीमच्या स्पेस मॅनेजमेंटला सलाम. प्रत्येक गृहिणीचं स्वप्न असतं आपलं असं किचन असावं, आणि ते स्वप्न इथे पूर्ण होईल, कारण आम्ही दिलेलं आहे ओपन किचन. किचन मध्ये ग्रॅनाइट काउंटर टॉप आहे, त्यासोबतच स्टील सिंक आणि 2 पाण्याच्या नळाचे कनेक्शन आहेत. एकामध्ये बोरचे पाणी तर दुसऱ्यामध्ये RO फिल्टरचे पाणी येते. ही प्रोव्हिजन सुद्धा आपण इथे प्रोव्हाइड केलेली आहे. त्यासोबतच 2 इलेक्ट्रिकल पॉइंटची सुविधा सुद्धा किचन मध्ये आपल्याला बघायला मिळते.
किचनच्या मागे आहे ड्राय बाल्कनी, त्याला आपण युटिलिटी ही म्हणू शकता. तिथेही एक इलेक्ट्रिक पॉइंट दिलेला आहे जिथे आपण वॉशिंग मशीन लावू शकता आणि पाणी जाण्यासाठी तिथे ड्रेनेज कनेक्शन सुद्धा आहे. डायनिंग एरियाच्या लगत आहे कॉमन WC आणि बाथरूम. WC 4x3 फीटचा आहे तर बाथरूम हा 6x4 फीटचा आहे. इथे पुढे आहे कॉमन वॉश बेसिन, जे की तुमचे गेस्ट घराच्या इंटरनल भागात किंवा किचन मध्ये डायरेक्ट एंट्री न करताही यूज करू शकतात. याच्या पुढे आहे गेस्ट रूम. ही आहे 10x10 फीटची गेस्ट रूम. यामध्ये ऍडिशनल 4x2 साईजचा कबर्ड ही दिलेला आहे. याला लागूनच आहे किड्स रूम, ज्याची साईज देखील गेस्ट रूम इतकीच आहे. किड्स रूमला लागूनच आहे आपली मास्टर बेडरूम. या मास्टर बेडरूमची खासियत अशी आहे की बेडरूम फ्लॅटच्या एकदम एंडला आहे, ज्यामुळे तुमच्या प्रायव्हसीला जराही डिस्टर्ब होणार नाही. या मास्टर बेडरूमची साईज आहे 10x13 फूट. मास्टर बेडरूम मध्ये एक कॉमन वॉशरूम सुद्धा दिलेला आहे, ज्यामध्ये बाथिंग एरिया, वॉश बेसिन आणि कमोडेही आहे. याचा साईज आहे 10x4.5 फुटाचा. आणि या बेडरूमला लागूनच आहे बाल्कनी सुद्धा. आता आपण हा संपूर्ण फ्लॅट पाहिलात. प्रत्येक फ्लॅटचा किंवा संपूर्ण प्रोजेक्टचा एक महत्त्वाचं स्पेसिफिकेशन म्हणजे हे संपूर्ण कन्स्ट्रक्शन मिवान टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवलेला आहे. म्हणजे यामध्ये कुठेही आपल्याला कॉलम्स दिसणार नाहीत आणि आपल्याला क्लिअर कार्पेट एरिया दिसतो. सोलापुरात प्रायव्हेट सेक्टर मध्ये मिवान कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी सर्वप्रथम आपण इंट्रोड्यूस करतोय. प्रत्येक फ्लॅटचं कन्स्ट्रक्शन करत असताना आपण क्वालिटी मध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज केलेली नाहीये. या प्रोजेक्ट मधील संपूर्ण अम्युनिटीज या अर्बन लाईफस्टाईल अनुभवता येतील अशा प्रकारच्या आहेत. यामध्ये 2 लेवल पार्किंग आहे, ग्राउंड फ्लोर आणि फर्स्ट फ्लोर. फर्स्ट फ्लोरला जाण्यासाठी स्लीपर वे आहे. पार्किंगच्या वर एक पोडियम साइज गार्डन आहे, ज्यामध्ये चिल्ड्रन्स प्ले एरिया आणि सिनियर सिटीजन्सना बसण्यासाठीची प्लेस सुद्धा आहे. आजकाल लोक फिटनेस आणि हेल्दी लाईफस्टाईल कडे खूप लक्ष देतात. हीच गोष्ट लक्षात घेऊन आपण आपल्या प्रोजेक्ट मध्ये एक जिम आणि योगा स्टुडिओ पण देत आहोत. सोसायटीत लहान मुलांसाठी एक क्लब हाऊस आणि त्यामध्ये इंडोर गेम्स सुद्धा आहेत.